तर कंप्लेंट आणि एफ आय आरमध्ये काय फरक आहे? समजा एखाद्या व्यक्तीच्या बाबत काही घटना घडली तर आपण पोलीस स्टेशनला जातो आणि त्याची तक्रार करतो. आता जेव्हा तक्रार करतो तेव्हा प्रिमा फासी म्हणजेच प्रथमदर्शनी जर पोलिसांना वाटलं की ही काहीतरी घटना घडलेली आहे तर ते त्याची काय करतात? एन्क्वायरी करतात. आता एन्क्वायरी केली आणि त्यांना वाटलं की ही काही किरकोळ घटना आहे तर ते तक्रार लिहून घेतात. परंतु प्रिमा फासी त्यांना जर असं वाटलं की हा मोठा गुन्हा आहे तर ते त्याची इन्व्हेस्टिगेशन करतात आणि एफ आय आर लॉन्च करतात. परंतु कंप्लेंट म्हणजे एखादी तक्रार आपण जी काही तक्रार करायला जातो पोलिसमध्ये जर ते किरकोळ असेल तर त्याची इन्क्वायरी केली जाते आणि इन्क्वायरी केल्यावर जर त्यांच्या लक्षात आलं की इथं खरंच मोठा गुन्हा घडलेला आहे त्याची इन्व्हेस्टिगेशन होते आणि एफ आय आर लॉन्च होते. म्हणजे काय? कंप्लेंट ही पहिल्यांदा एखादी घटना घडली की ते पोलीस स्टेशनला जायचं आणि तक्रार करायची. जेव्हा पोलिसांना असं वाटतं की हा कायद्यानुसार खूप मोठा गुन्हा आहे तेव्हा ते त्याचे इन्क्वायरी केल्यानंतर किंवा प्रथमदर्शनी त्या व्यक्तीला वाटलं पोलिसांना की नाही ही खरंच मोठा गुन्हा आहे तर त्याचा तपास केला जातो, इन्व्हेस्टिगेशन केलं जातं आणि मग एफ आय आर लॉन्च होते. परंतु कंप्लेंट करायला तुम्ही गेलात आणि लगेच एफ आय आर लॉन्च होते का? तर नाही. ते त्याची इन्क्वायरी करतील की खरंच काय आहे, घटना किरकोळ घटना आहे का मोठा गुन्हा घडलेला आहे की तो कोर्टात चालवणं एवढा मोठा गुन्हा आहे का? तर त्याचा तपास होईल आणि मग एफ आय आर लॉन्च होऊन मग पुढं त्याचं केस चालू. परंतु किरकोळ घटना घडली असेल किंवा काहीही तुम्ही तक्रार केली तर त्याची पहिले इन्क्वायरी होते. जर वाटलं पोलिसांना तरच त्याची एफ आय आर लॉन्च केली जाते.